घरात नवरा असावा पण देवळा नवरा नसावा. नवरा असावा देवळा नवरा नसावा. नवरा असावा पण देवळा नवरा नसावा. नवरा असावा पण देवळा नवरा नसावा. घरात नवरा असावा पण देवळा नवरा नसावा. नवरा असावा पण देवळा नवरा नसावा. नवरा असावा पण देवळा नवरा नसावा. आणि महान कार्य करण्यासाठी वाराणसी आई खांद्याला खांदा लावून महानत्यागी बाबा जुमलोजीला साथ दिली. बरोबर आहे. आपलं आयुष्य देण्यासाठी ती तयार झाली आणि आपलं आयुष्य महानत्यागी बाबा जुमलोजीला देण्यात आलं होतं 6 वर्षाचे. आणि म्हणून जानूनी जानूनी या भावना सेवकाची घेऊनी दया हो. सेवकाची घेऊनी दया अन सेवकाच्या या कल्याणा माझं आयुष्य बाबाला द्या. माझं आयुष्य बाबाला द्या. हे विठ्ठलाच्या विश्वनायका तळमळते सहन होत नाही. माझी तळमळते सहन होत नाही. माझी तळमळते सहन होत नाही. दुखीताचे अश्रू पाहून होत नाही. मन माझे तळमळते सहन होत नाही. माझी तळमळते सहन होत नाही. माझी तळमळते सहन होत नाही. रंजना जीवासाठी बाबाची गरज मोठी. रंजना जीवासाठी बाबाची गरज मोठी. करुणी 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 प्रार्थना. करुणी 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 प्रार्थना. सेवकाची घेऊनी दया हो. हात जोडूनी करतो वंदना अन सेवकाच्या या कल्याणा माझं आयुष्य बाबाला द्या. माझं आयुष्य बाबाला द्या. हे विठ्ठलाच्या विठ्ठलायका. हो विठ्ठलाच्या विठ्ठलायका. विश्वनायका दयाच्या दया सागरा.
दयाच्या दया सागरा सेवकाच्या या कल्याणा माझं आयुष्य बाबाला द्या माझं आयुष्य बाबाला द्या विठवाच्या विठ्ठलायका विठवाच्या विठ्ठलायका बाबाची शिवा भगवानची कृपा यांच्याकडून आमच्या मनाला झुमन माझा मी झुमनाचा झुमन माझा 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 झुमन माझा मी झुमनाचा झुमन माझा 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 झुमन माझा मी झुमनाचा झुमन माझा 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 झुमन माझा मी झुमनाचा झुमन माझा 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 झुमन माझा मी झुमनाचा झुमन माझा 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 झुमन माझा मी झुमनाचा झुमन माझा 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 झुमन माझा मी झुमनाचा झुमन माझा 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 झुमन माझा मी झुमनाचा 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 झुमन la 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 la
परवाना केली दुधाची सरस्वता ग, परवाना केली दुधाची सरस्वता ग, झाला नागपूरचा राजा जुमर माझा रे, झाला नागपूरचा राजा जुमर माझा रे. परवाना केली दुधाची सरस्वता ग, परवाना केली दुधाची सरस्वता ग, झाला नागपूरचा राजा जुमर माझा झाला नागपूरच्या, झाला नागपूरच्या, झाला नागपूरच्या राजा जुमरे माझा रे, झाला नागपूरच्या राजा जुमरे माझा रे. परवाना केली दुधाची सरस्वता ग, परवाना केली दुधाची सरस्वता ग, झाला नागपूरच्या खेती जब सूख जाए दिल जब टूट जाए वो मौसम बरसात किस काम की, खेती जब सूख जाए बेमौसम बरसात किस काम की. अरे जो माता पिता के आंसू ना पूछे वो आप ही बताओ वो औलाद किस काम की. पण ज्या माय मावल्याने सरस्वता मातेचा उद्धार तुरसा दैवी शक्ती प्राप्त करणारा महंत की बाबा जुमदेवजी या नागपूर टिमकीमध्ये जन्मास आले आणि धन्य ते माय माऊली सरस्वता जिने असा गुणवान बाळ जन्मास घातला या धर्तीवर आणि या गोरगरिबाचे दुःख दूर केलं. साधू संतांची घेतली आता त्याने मजा ग, साधू संतांची घेतली आता त्याने मजा ग, ला 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 la
नागपूरचा झाला नागपूरचा झाला नागपूरचा राजा जुगले माझा रे. झाला नागपूरचा राजा जुगले माझा रे. परवाने गेले डोळ्यात परवाने गेले वही तो वाण्याची घेतली आता त्याने मजा ग. आकाश में बादल है लेकिन बरसात नहीं होती नहीं होती. आकाश में बादल है लेकिन बरसात नहीं होती. बाबा का दिल अपने पास है मगर मुलाकात नहीं होती. ज्याने मान मर्यादा दिलं सन्मान दिला असं मानते की बाबा जुमदेवजी खरंच. पण आपण तरी भेवत नाही. आपलं सुख समाधान मिळालं आपण परमेश्वराला घाबरून जातो. आणि म्हणून मान मर्यादासाठी पुराणी बाई होती. तिच्या डोक्यावर शेवट आपण आता कोणी शेवायची शेवट नाही टाकत आजच्या बाया. म्हणून आपण मान मर्यादा विसरून गेलो. आणि म्हणून तिच्या डोक्यावर नाही शेवट तिच्या डोक्यावर नाही शेवट. तिला नवऱ्याचा नाही देव माझा बाबा. तिला नवऱ्याचा नाही देव तिला नवऱ्याचा नाही देव माझा बाबा. तिला नवऱ्याचा नाही तिला नवऱ्याचा नाही देवा तिला नवऱ्याचा नाही देवा. तिच्या डोक्यावर नाही देवा माझा बाबा. तिला नवऱ्याचा नाही देवा तिला डोक्यावर नाही देवा माझा बाबा. तिला नवऱ्याचा नाही देवा तिच्या डोक्यावर नाही सेवा तिच्या डोक्यावर नाही सेवा. जिच्या डोक्यावर नाही सेवा माझ्या बाबा. तिला नवऱ्याचा नाही देव तिला नवऱ्याचा नाही देव माझ्या बाबा. तिला नवऱ्याचा नाही देव तिला नवऱ्याचा नाही देव तिला नवऱ्याचा नाही देव. तिला नवऱ्याचा नाही देव माझे बाबा. तिला नवऱ्याचा नाही देव तिला नवऱ्याचा नाही देव माझे बाबा. तिला नवऱ्याचा नाही देव तिला डोक्यावर नाही देवा तिला डोक्यावर नाही देवा. तिला नवऱ्याचा नाही देवा माझे बाबा. तिला नवऱ्याचा नाही देवा तिला नवऱ्याचा नाही देवा माझे बाबा. तिला नवऱ्याचा नाही देवा तिला नाही अन बाबा तुम्ही प्रकाशवाणी अन दाखविले आमा तुम्ही असता मात्या पित्यावाणी. तिच्या डोक्यावर नाही सेवा तिच्या डोक्यावर नाही सेवा. तिला नवऱ्याचा नाही देव माझ्या बाबा. तिला नवऱ्याचा नाही देव तिला नवऱ्याचा नाही देव माझ्या बाबा. तिला नवऱ्याचा नाही
जुमजोजी जन्मास आले नसते, मानव धर्म आपल्याला मिळाले नसते हो. आणि म्हणून वहिदवाण्याची घेतली आता त्याने मजा ग, वहिदवाण्याची घेतली आता त्याने मजा ग. झाला नागपूरचा, झाला नागपूरचा, झाला नागपूरचा राजा जुमले माझा ग. झाला नागपूरचा राजा जुमले माझा ग. ए बरवाला गेले जेवारी कदा करता के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं जाती. महानत्यागी बाबा जुमलोजी 4था वर्ग शिकले. त्यांनी काही जास्त शिक्षण केलं नाही. 4था वर्ग शिकून त्यांनी खरंच शिक्षणाचा धडा शिकले ते हो. 4थ्या वर्गामध्ये त्यांचा तेजस्व स्वभाव होता आणि छंद होता काळ्यात पहिलवानाचा. हनुमान चालीसा वाचून त्यांनी तिथे प्रदक्षिणा घालले हो. पण त्यांचा परिवासिक समाधान नाही. पण तरीही त्यांनी सौम्य रस काढला आणि एका भगवंताला जागृत केलं हो. आणि म्हणून ओ बालपणीचे घेऊन शिक्षण गरीबाचे केले रक्षण. झाला नागपूरचा, झाला नागपूरचा, झाला नागपूरचा तुझे माझा. झाला नागपूरचा राजा तुझे माझा. ए परवाना गेले जवानी झाला सपाटा, परवाना गेले जवानी झाला सपाटा. झाला नागपूरचा राजा तुझे माझा. झाला नागपूरचा राजा झुमदेव माझा. झाला नागपूरचा राजा झुमदेव माझा.
माझ्या बाबावानी कोणी मागितलं माझ्या बाबावानी कोणी नाही होणार माझ्या बाबावानी कोणी मागितलं नाही माझ्या बाबावानी कोणी होणार माझ्या बाबासारखं कोणी या जगाच्या पाठीवर होईल का म्हणते नाही म्हणते. नाही होईल ना असा म्हणते की बाबा जुमदेवजी या जगाच्या पाठीवर होणार नाही आणि म्हणून माझ्या बाबावानी माझी माय एक रुपया म्हणते की बाबा जुमदेवजीला कुणाला मागितलं नाही हो. डॉक्टर का गेलं तर 100 रुपये हात तपासाची फीस आहे पण म्हणते की बाबा जुमदेवजीने त्या जीवितामध्ये परमेश्वर दाखवला घे ग ऐकून घे माझे माझे घे ग ऐकून घे माझे माय माझ्या बाबावानी माझ्या बाबावानी
बनकर समा है जिन में बाबा एक छोटा सा फूल बनकर त्याची बाबा दुंडेजी फुलाच्या पाकळ्यासारखे जो पण आपल्या मनात सत्य मर्यादा आपले मिळणार नाही तोपर्यंत मावशी फुलाची पाकळी आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून वही दुवाने हाताळे झुकलेच ना दिनादिन दिनादिन परिवारात एकताची भावना निर्माण करा आणि म्हणून आचार विचार एक करा जो पण आपला आचार विचार एक येणार नाही आपल्या मनात श्रद्धा येणार नाही मंदिरात घंटी वाजल्याने परमेश्वर मिळतो का मनात श्रद्धा पाहिजे भाव पाहिजे भक्ती पाहिजे आपल्या मनात भाव भक्ती असली तर परमेश्वर कोणता आहे तो पाठीशी धावत आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मनी बाबाचे विचार माझ्या बाबावानी माझ्या बाबावानी सुंदर कहाणी आपल्या समोर सादर होत आहे आशाबाई शिवशंकरजी सिंगारे राहणार म्हणून गरीब तो पोटासाठी भाजी भाकर खाऊ कसा आणि दारूला म्हणतो दारू साठी आजी कुठून मिळेल मला पैसा दारू
भरपूर मिळेल मला पैसा. गरीब बनवतो पोटासाठी भाजी भाकर खाऊ कसा आणि दारूला मरतो दारूसाठी कुठून मिळेल मला पैसा. होय ना. बायको रडते मुलांसाठी असं मुलांना जेवू घालू कशी चालू कशी आणि नवरा मरतो दारूसाठी या मुलांची ओळख राहील कशी. आणि नवरा मरतो दारूसाठी या मुलाची ओळख राहील कशी. मग जो व्यक्ती दारू पितो दारू प्यायला काही हरकत नाही. अशी दारू प्या कोणाने माहित नाही झाड्यामध्ये चिरे म्हणजे दारू नाही एक गिलास पिताना रोडवर चालता अरे काय मजा होय का हे दारू आपल्या अंगात आणतात. अशी दारू प्या कोणाने माहित नाही झाड्यामध्ये चिरे म्हणजे दारू पण दारू पिताना रोडवर चालता पण काही हरकत नाही. तो रस्त्यानं कधी दारूला जातो आणि त्याचा पोरगा कधी मागं जाते का नाही. त्याच्या मागं गेला त्याचा पोरगा ते कसा करते ए बाबू मला 5 रुपये देणं का कुरकुरा खायला. बाप का म्हणते अपेक्षा म्हणते 10 रुपयात माझं फक्त 10 रुपयाला म्हणते 1 रुपया त्याच्या घरी हो म्हणते तर तो रडत रडत घरी येते. रस्त्याने येते कोणी मावशी कोणी आजोबा कोणी काका कोणी काकू त्याने आवाज मारते. बापाने कोणी आवाज मारत त्याने का म्हणते लहानच्या पोराने आपल्या खेड्यापाड्याची मी खेड्यातला माणूस हो ना आपल्या खेड्यापाड्यातल्या लहान पोरा काम माहिती अबे दारूच्या पोरा इकडे ये. बरोबर जेवलो. बापाले कोण नाही म्हणत लहानशा पोराचे नाव ठेवून देतात कोणी खेड्या पाड्यात मा बापा इथं होता म्हणजे लहानपणी दारू प्या पाहिजे म्हणत दारूच्या पोरा म्हणून सांगून जायचं तुम्हाला दारूच्या पोरा इकडे ये. हो बरोबर म्हणतात. बापाले कोण नाही म्हणत पण लहानशा पोराला नाव ठेवून देते. बापाले मस्त 2-3 गिलास पिते पण बापाला कोण नाही म्हणत बेवड्या दारूल्या असं कोणी काहीच नाही म्हणे. मागं म्हणते पण त्या पोराला नावावर म्हणते तोंडाव दारूल्याच्या पोरा अबे इकडे येणं काय लढते ये ना. आणि म्हणून या पोराला सन्मान मिळाला पाहिजे म्हणून मानते की बाबा झुंजोजी काय म्हणतात म्हणजे नमस्कार घेण्याची पदवी दिली. मानते की बाबा झुंजोजी स्वतःच्या पत्नीला नमस्कार घेण्याची पदवी दिली लहानशा पोराला नमस्कार घेण्याची पदवी दिली. आणि म्हणून आले अवतारी भगवान भगवान बाबा झुंजोजी मा अवतारी भगवान भगवान बाबा झुंजोजी मा अवतारी भगवान भगवान बाबा झुंजोजी मा अवतारी भगवान भगवान आणि चंद्रपूर जिल्ह्याची ऐका हो चंद्रपूर जिल्ह्याची ऐका हो पाणी हो माझे पाणी हो माझे पाणी
काय घरून आलं ठेवा ध्यानी अन दारूच्या वेशन होता शिवसंत दारूच्या वेशन होता शिवसंत दारूच्या वेशन होता या देहाच्या मातेराची काय झाला देहाच्या मातेला हो काय झाला मुलगी शाळेत गेली होती. शाळेतून घरी येईल म्हणून त्या आशाबाईला विचारलं. घरी खायला सुद्धा एक अन्न नव्हतं. 2 दिवस झाले शेजारी मागतलं बिचारी. तिला विचारायला म्हणजे रोज रोज दुसऱ्याच्या घरी मागेल तर तिला थोडासा वेगळाच वाटेल म्हणून ती विचार करत होती आणि आपल्या पतिदेवाला आवाज मारला. पतिदेवाला सांगितलं कारभारी आणि कारभारी राया नाता रायाव कारभारी अवय कारभारी हो आसाराम बापू कारभारी कारभारी अहो पैसे द्या ना. किराणामधून सामान आणते तांदूळ वगैरे काऊन त्याची 1000 रुपये उधारी आहे. तो दुकानदार द्यायला तयार नसेल. तुम्हाला दारू पिवायला पैसे येते का जाण्याची गुपचाप म्हणता. रोज रोज दारू पिताना घरी मुलगी शाळेतून तिला जेवायला का देणं म्हणते. ए आजीबाई ए मावशी ओ चष्मेवाली सांग ना आपल्या नातूवाले आपल्या नातू आहे ना. हा असा मान नशिबात फसवून दिलीस का बेवडा नवरा. बापूची आजी सांग ना याले काही अक्कल सांग ना. हो जाना ना अन्नदा तिकून दुकानातून मागून आणतो जा. आजीबाई अजपर्यंत घराने नाही सांगत होती हा नातवाचे पण अज घराने सांगतो चांगले त्या गावामध्ये फिरतो सांगायला जा. सांगतो ना आता खरी खरी गोष्ट सांगतो तुम्ही. सांग ना तर. आवडे समाचारे गाणी लाल काळ्या धाग्याने आवडे समाचारे गाणी लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी शाळी आणली सोबाईला हात नका लावू माझ्या साडीला कर्नाटकी शाळी आणली सोबाईला हात नका लावू माझ्या साडीला घरी नाही सोयाच्या पाण्याची दारूसाठी सोन्याची घरी नाही सोयाच्या पाण्याची दारूसाठी सांगा माझ्या धन्याला दारू केल्याला सांगा माझ्या धन्याला चिकला दारू केल्याला घरी नाही सोल्याच्या पाण्याची
दारूसाठी अंगठी विकली सोन्याची घरी नाही सोन्याच्या पाण्याची दारूसाठी अंगठी विकली सोन्याची दारू माझ्या गाण्याला मावशी हा? सकाळी दांदाई नाही धुळे बाजून झोपीतून उठून बिलकुल शांताबाईच्या अड्ड्यावर जाते मावशी हा आता जातो तर काय त्या बापाची कमाई पेतो तुमच्या घराने सांगतो तुमच्या आता आजीला जाणं का सांगणं का कार भेंडे अहो सकाळी दात नाही धुणे सकाळच्या दारूच्या भट्टीवर जाणं जाता का सांगणं का कार भेंडे शेंबडला की मा दिमाग नको खाऊ आणि पैसे द्या म्हणतो तो पैसे द्या आणि पैसे नसेल आता देत. एवढी तर रोजी कमावलीस ना कुठं टाकलीस का अहो सकाळी उठून गेलाय दारू पिण्याला, बाई पिण्याला, बाई पिण्याला. घरी अन्नधान्याला, बाई खाण्याला, बाई खाण्याला, बाई खाण्याला. सकाळी उठून गेलाय दारू पिण्याला, बाई पिण्याला, बाई पिण्याला. घरी अन्नधान्याला, बाई खाण्याला, बाई खाण्याला. अहो सकाळी उठून गेलाय दारू पिण्याला, बाई पिण्याला, बाई पिण्याला. घरी अन्नधान्याला, बाई खाण्याला, बाई खाण्याला, बाई खाण्याला. सकाळी उठून गेलाय दारू पिण्याला, बाई पिण्याला, बाई पिण्याला. घरी अन्नधान्याला, बाई खाण्याला, बाई खाण्याला. होळीची किवलाई, लाखाची मुलाई, होळीची किवलाई, लाखाची मुलाई, नाही ऐकते कोणाच्या मनाची. कोणी समजवते का नाही तसा बैलासारखी मुलगी हलवते. होऊ ना बैल होऊ ना बैलच होऊ या नवरा थोडी होऊ नाही ऐकते कोणाच्या मनाची. कायले मा डोकसा खाते ना पाडीन खेटा घरावर तिकडे दारूसाठी अंगठी विकली सोन्याची सोन्याच्या पाण्याची दारूसाठी अंगठी विकली सोन्याची. मावशी तुला खरी सांगतो तू होती सबूत आहेस हा हा सांगतो ना मावशी. मा बापाने नाही काही एक म्हस दिलं होतं एका दिवस त्या म्हशीला दोन पाहिजे का यानं या माणसानं? अबे, ते भस दिलं तिच्या बापानं हा. दिवसभर लागे पारसाले एक एक दोन दोन लिटर एरंडीचा तेल लागे पण ते म्हणून होता सांड झुलपंगू राहू पाय मावशी कसं सांगते हा नवल खोड्या माणूस हा का झुलपंगू राहू असता पण ते म्हणून होता सांगत ना मोठी सांगते एका एका दिवस- बापानं भस दिलं म्हणते हे कार भेंडी त्या एका दिवस त्या म्हशीले नाही धुतलेलं हा मावशी बापा नाही तर हे तर मनमाने तेल पाणी सगळं लावणार आहे जाऊ द्या आणि मा बापाने ते बैलाची जोडी देऊन ते एका दिवस तिला चारा वगैरे टाकल्या अरे ते वाले बैल ढकलत ना खोकलत चालत साले उतारून उबळे पडत एका ते दिलं कामटीची खाळ इथे बापाला एका दिवशी हे सांगते कार भेंडी मा घरची हे मोमना आणि ते बैलाच्या एका दिवस सांगते हे शेंबडला तर आता धावलं गेलो चांगला खेता पाणी बस बैलासारखी मुलगी हलवायची ती मांडून राहिलीस का मोमना पान बोदळ एका दिवस त्या बैल जोडी बांधल्या का म्हणतो बंडीले हा एका दिवस बंडीले बैल बांधल्या नाही तर तुझ मानते राज्य त्याच्या झोपलीच राहीस तू येल पाळल्या हा ओ बाई हातवे का रात दिवस नाही का त्या बोकऱ्या भरवते तर हा दूध देते हॉस नसल्याने नाही मी बोकऱ्या भरवतो हा दूध देते हा कार भेंडा साला जरला येईल बैल जोडी शेती आणि विकाला बाई विकाला बाई विकाला आणि थोडी लागल्या विकेला बाई विकेला बाई विकेला बैल जोडी शेती आणि विकाला बाई विकाला बाई विकाला आणि थोडी लागल्या विकेला बाई विकेला बाई विकेला ओ बैला जोडी शेती आणि विकाला बाई विकाला बाई विकाला
मावशी आजोबा कधी खोबऱ्यात तेल आणून देत पण या माणसानं मध्ये कधी याला घरी खोबऱ्यात तेल लावायला नाही भेटला मावशी. आमच्या इथे खोबऱ्याचं तेल नसे कधी फेऱ्यान नाही भेटला. आपल्याकडे खोबऱ्यात तेल नसे मांग मातीच्या तेलाची डबकी आहे ना. आपल्या बहिणी देतो ते मागे तेलाची तुम्ही डबकी. लावू शकत का नसले केलेले येल पाड्या येलपाडी सांगते को ची कार भेटली कधी फेऱ्यान नाही भेटली मावशी. आपल्या गावभर सांग का कधी पावडर नाही भेटला याच्या घरचा. काऊन जाना चुरीची लाकड लावजो कधी बांगडी नाही भेटली मावशी याच्या घरची. अहो तेल नाही भांगाला लाली नाही वटाला तेल नाही भांगाला लाली नाही वटाला बांगडी फुटली माझ्या हाताची दारूसाठी आजीबाई तुझ्या जो घराने सांगत पण माई ना. अरे तो दिसला का रे तुझ्या आजा कार्या इथं बम उधळून देतो मी आता. हिनं तुझ्या घराने सांगत ना पण तुला सांगितलंच नाही माना तू उमास आहे म्हणून. दिल जाने जिगर तुझे निसार किया है दिल जाने जिगर तुझे निसार किया है प्यार किया है तुझे प्यार किया है प्यार किया है तुझे प्यार किया है. मारझोड केलं एवढी दारू पिली. हा. आशा भाईला मारझोड केला आणि मुलगी शाळेतून आली. हा आशाबाई रडत होती घरी अरे 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 आणि तेव्हा मुलगी शाळेतून आली आणि काय घडलं काय घडलं आणि सावित्री मुलगी आली शाळेतून सावित्री मुलगी आली शाळेतून मुलगी शाळेतून आली तिला भूक लागली. आईला काय म्हणते काय म्हणते आई आई मला खूप भूक लागली ग मला जेवायला दे गाई. आई ग आई मातोश्री माझी आई. हा आई
आई मला खूप भूक लागली ग, मला जेवायला दे. काय म्हणतेस ग आई तू? आई उठ ना, आई उठ ग, मला खूप भूक लागली ग, मला जेवायला दे. पण ती आई आपल्या मुलीसोबत बोलली नाही. तेव्हा सावित्री मुलगी आपल्या 5 वर्षाची होती, ती आपल्या आईला काय म्हणते? काय म्हणते? पास बुलाती है कितना रुलाती है,